अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। मोदी आणि शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई आणि पुणे यांच्यात बुलेट ट्रेन धावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असून यामुळे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे प्रवासाचा वेळ थेट अवघ्या 48 मिनिटांवर येणार आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता लवकरच पार्थ पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ते लवकरच दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात। आज पुण्यात भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। वंशाला दिवा पाहिजे म्हणून पतीनं 3 मुली आणि पत्नीला घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। ही घटना भिवंडी शहरातील भादवड गावात घडली आहे। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात नेत्रदानाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतून आलेल्या 32 गरजू रुग्णांना दृष्टिदान मिळाले असून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 20,50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी 7 चोरट्यांना अटक केली आहे। 3 अपत्य असल्यानं निवडणूक लढवता येत नसल्यानं नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावात एका पित्यानं आपल्या 7 वर्षीय मुलीचा कॅनॉलमध्ये फेकून देत जीव घेतलाय। घरोघरी जाऊन प्रचार करा, छोट्या बैठका व मेळाव्यांवर भर द्या, स्थानिक पातळीवर प्रचार करा अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना केल्या आहेत। राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच शिक्षकांसाठी बंधनकारक असलेली सीटीईटीची परीक्षा असल्याने सांगली जिल्ह्यातील 1484 शिक्षकांना सोमवारी निवडणूक कामातून वगळण्यात आले। मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधलंय। उद्या मुंबईसह उपनगरात 2026 मधील सर्वाधिक उष्णता जाणवणार असून काही भागात पारा 34 अंश सेल्सिअसवर जाईल। नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या मध्य पूर्व दक्षिण आणि उत्तर पूर्व रेल्वे विभागातून अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले। एपस्टीन फाइल्सच्या आवृत्तीतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बिल गेट्सच्या माजी आर्थिक सल्लागाराने पुण्याला घाणेरडं शहर म्हटलंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका आणि चीन या मुद्द्यावर आपल्याला मतच मांडू दिला जात नसल्याचा दावा केलाय। भोपाळमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका नराधमानं बलात्कार केला। अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून पीडितेला 1 लाख रुपयाची मागणीही केली। देहरादूनमधील शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात तरुणीच्या अगोदरच्या मित्रानं भर बाजारात तिची हत्या केली आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात अरुंद रस्त्यावरून जाणारी हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय। लोकसभेने आज विरोधी पक्षातील 8 खासदारांना निलंबित केलंय। या खासदारांनी लोकसभेत कागदपत्रे भिरकावली असल्याचा आरोप करण्यात आलाय। भारत अमेरिका व्यापार करारावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशाला विकल्याचे आरोप केले आहेत। नवीन तरतुदीनुसार एका वर्षात 5 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाची नोंदणी तसेच चालकाचा वाहन चालक परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल। सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्हॉट्सअॅपला आणि त्यांची मूळ कंपनी मेटा यांना वापरकर्त्यांच्या डेटा शेअरिंगच्या मुद्द्यावरून चांगलंच फटकारलंय। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मध्यस्थी करणार नाही हे रशियानं स्पष्ट केलंय। अमेरिकेने भारतातून येणाऱ्या सामानावर लावलेला 25% रेसिप्रोकल टॅरिफ घटवून 18% केलाय, पण रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी थांबल्यानंतरच टॅरिफ फक्त 18% राहील। पाकिस्तानच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमध्ये भीषण आत्मघाती हल्ले केले आहेत। 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 17 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे। 3.5 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर विशाल सरोवर असल्याचे संकेत मिळाले आहेत। नव्या संशोधनातून प्राचीन किनाऱ्याचा शोध लागलाय। 12,75,000 रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही। बजेटमध्ये नवीन कर प्रणालीमध्ये पगारदारांना दिलासा देणारे काही महत्त्वाचे बदल कायम ठेवण्यात आले आहेत।
गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची जोरदार चर्चा होती त्या धुरंधर 2 चा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय, परंतु अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे। पाकिस्तानचा क्रिकेट संघ ICC T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं सरकारने जाहीर केलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।